महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबागमध्ये स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले येत असल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाने महावितरणच्या चेंढरे येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाला घेराव घातला. स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करणे, भरमसाठ वीज बिले मागे घेणे आणि पूर्वीचे इलेक्ट्रॉनिक मीटर पुन्हा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेकाप महिला आघाडीच्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले असून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशाराही शेकापने दिला आहे. मानसिकता तुम्ही समजून घ्या. स्मार्ट मीटर सक्तीचा नाही एक विषय, त्यामुळे ते बसवू नका. हा माझा आजचा विषय आहे. दुसरा विषय आमचा असा आहे की जी वाढीव बिलं आली ती प्रत्येक वाढीव बिलं ही तपासली पाहिजेत आणि तुम्ही ती रिड्यूस केली पाहिजेत. हा आमचा दुसरा आग्रह. कारण कन्झम्पशन नाही वाढलेलं एखादं उदाहरण तुम्ही कन्झम्पशन वाढीचं द्याल की त्या घरात लग्न कार्य होतं किंवा शुभकार्य काय होतं किंवा अन्य काही कार्य असेल, पण मॅक्सिमम लोकांचं कन्झम्पशन वाढलेलं नसताना मागच्या मे महिन्यात तेवढंच कन्झम्पशन, या मे महिन्यात तेवढंच कन्झम्पशन, फक्त असं बदल एवढाच झाला की स्मार्ट मीटर लावला आणि ते बिल वाढलं. दोन विषय. तिसरा विषय, आमचे जे चांगले मीटर चालू आहे ते चांगले मीटर तुम्ही उगीच आपण स्मार्ट होऊया नावाखाली ते बदलू नका. ते का बदलताय तुम्ही साहेब सांगते. तुमच्याकडे आता माणसं कमी आहेत, तुम्ही म्हणताय तुमच्याकडे रिडिंगला माणसं येत नाही. 2-2, 3-3 महिने माणूस तिथे रिडिंगला जात नाही. ही याची शिक्षा तुम्ही ग्राहकाला देताय. नाही, अडाणीचं प्रोडक्शन खूप जास्त झालेलं आहे. तो कुठेतरी हलवायला पाहिजे. तो आपल्या मागण्यासाठी ग्राहकांपर्यंत तुम्ही तुमची एजन्सी जी रिडिंगला जात होती ती आता तुम्ही बंद केली. लोकांपर्यंत रेग्युलर रिडिंगच होत नाहीये आणि मग तुम्ही काय करता, स्मार्ट मीटरचा रेशो पकडून आवाज बिलं देता. चालू मीटर नका. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.